त्यांनी आपल्या खाजगी संपत्तीतून जो मनकर्णिका घाट बांधला होता त्या घाटाची नासधूस संबंधित त्या ठिकाणी सरकार असेल किंवा संबंधित जी कोणती एजन्सी असेल यांनी कुणालाही पूर्ण सूचना न देता त्या ठिकाणी अत्यंत आखीव आणि रेखीव असं पुण्यश्री अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला जो घाट होता हा देशाची प्रेरणा होती, तो संबंध देशाची एक आस्था होती। असा घाट त्या ठिकाणी पाडून या ठिकाणी संबंध भारतीयांच्या भावनेला ठेस पोहोचण्याचं काम संबंधित लोकांनी केलेलं आहे। या लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संबंध देशभर आदर्श असा राज्यकारभार करून वेगवेगळ्या ठिकाणी घाट बांधलेत, नदी बांधलेत। त्यांचं कार्य हे संबंध भारतीयासाठी एक प्रेरणा स्रोत होतं। प्रेरणाला त्या आमच्या आस्थेला हात घालण्याचं काम संबंधित नालायक लोकांनी केलेलं आहे। यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मी यांना आपल्याला विनंती करतो। त्याचे पंतप्रधान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं 300वी त्रिशताब्दी साजरी करतात। संबंध देशामध्ये असेल किंवा उत्तर प्रदेश सरकारने त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेतली। महाराष्ट्र सरकारनेही मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या जन्म ठिकाणी चौंडिया या ठिकाणी घेतली। म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांचं पूजनही करायचं, त्यांच्या विचाराला आम्ही वारसदार आहोत, वारसा चालवतो असंही म्हणायचं, आणि दुसरीकडे मात्र त्यांच्याच त्यांच्या कार्याची विटंबना करायची। हे दोन बाजू, हे दुहेरी भूमिका, हे दुटप्पी भूमिका या ठिकाणी चालणार नाही। अहिल्यामाईंचे पुतळे उभा करतात, अहिल्यामाईंची त्रिशताब्दी देशभर उत्साहात साजरी करा म्हणून एकीकडे उद्घोष होतो आणि दुसरीकडे अशा पद्धतीची विटंबना होणार असेल तर उत्तर प्रदेश सरकार यामध्ये सखोल चौकशी करून त्या यंत्रणांना निश्चित त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना म्हणजे त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे दाखल करून त्यांना पायबंद घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे।